नमस्कार मित्रांनो, टेक्नो मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला कोणतंही सॉफ्टवेअर न वापरता MS वर्ड फाईल फक्त काही सेकंदात PDF मध्ये कशी कन्वर्ट करायची ते दाखवणार आहे. चला तर सुरू करूया. मित्रांनो, हे जे MS ऑफिस जे सॉफ्टवेअर आहे याच्यामध्ये MS ऑफिस मध्ये MS वर्ड मध्ये जे आपण टेक्स्ट टाईप करतो किंवा डॉक्युमेंट फाईल आहे. आता ही जी आपण डॉक्युमेंट फाईल जेव्हा सेव्ह करतो त्यावेळेस आपली जी डॉक्युमेंट फाईल आहे .docx या नावाने सेव्ह होते, म्हणजे या फॉर्मॅटमध्ये सेव्ह होते. तर याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे PDF फाईलमध्ये. पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅटमध्ये आपल्याला सेव्ह करायची. तर ती कशी करायची? चला तर सुरू करूया. सर्वप्रथम काय करायचंय, हे जे आपले टेक्स्ट आहे, आता हे आपण सध्या याच्यामध्ये आपण काय करूया, डॉक्युमेंट फाईल आपल्याला सेव्ह करून दाखवतो तुम्हाला. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारची डॉक्युमेंट फाईल आपण इथं जर सेव्ह केली, वर्ड फाईल बघा. बघा अशा प्रकारची डॉक्युमेंट फाईल इथं सेव्ह झाली. आता ही जर आपण ओपन केली आणि याच्यानंतर आपल्याला एक्सटेन्शन निवडायचंय, म्हणजे काय करायचंय, आता इथं डबल काय करायचंय, फाईल ऑप्शन मध्ये जायचंय, सेव्ह ॲज ऑप्शन वरती क्लिक करायचंय. याच्यामध्ये आपण जे लोकेशन आहे, कोणत्या लोकेशनला आपली फाईल सेव्ह करायची ते इथून सिलेक्ट करायची. समजा मी डेस्कटॉप वर सिलेक्ट केले. त्यानंतर सेव्ह ॲज अ टाईप ह्या ऑप्शनला क्लिक करायचे. आता याच्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन्स असतात, त्याच्यामध्ये आपल्याला PDF निवडायचे. PDF निवडल्यानंतर आपल्याला इथं फाईल नेम द्यायची. समजा फाईल नेम दी आर्टिफिशियल इंटेलिजन्स 1, अशा प्रकारचे फाईल नेम दिल्यानंतर सेव्ह करायची. बघा मित्रांनो, ही जी टेक्स्ट फाईल आहे, डॉक्युमेंट फाईल आहे, ही अशी PDF मध्ये कन्वर्ट होताना आपल्याला दिसेल. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारची PDF फाईल तुम्हाला इथं झालेली दिसेल. हे बघा अशा प्रकारची मित्रांनो, हे बघा PDF फाईल झालेली दिसेल तुम्हाला.